Good afternoon, students. In last lecture, we already started the client-side scripting. Okay, in that we had seen the scripting language, the variables, and the data types, and the operators. Okay, and we already seen the arithmetic operators. Okay, I hope you guys all understand the operators and the other part of data types, scripting language and variables. Okay, our next point is the plus operator in JavaScript. Okay, plus operator in JavaScript. In JavaScript, plus operator has two meanings: arithmetic addition and string concatenation operator. Okay, त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्लस ऑपरेटर आपण अरिथमेटिकमध्ये आपल्या जावास्क्रिप्टमध्ये वापरणार आहोत, पण त्याचे दोन मिनिंगमध्ये होतात. एक अरिथमेटिक ऑपरेशन्समध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस हे आपण ऑपरेटर्स वापरतो, पण त्याचे जावास्क्रिप्टमध्ये दोन यूज आहेत. पहिला आहे तो कशासाठी, ॲडिशन करण्यासाठी, आणि दुसरा आहे तो कशासाठी, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. ओके, तुम्ही बघितलं असेल प्रोग्रामिंगमध्ये आपण प्लस ऑपरेटर वापरलेला आहे, पण त्याचे दोन मिनिंग आहेत, ॲडिशनसाठी आणि स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन ऑपरेटरसाठी. ओके, एक्झाम्पल बघा इथे दिलेलं आहे, व्हॅर ए इक्वल टू 15 प्लस डबल कोटमध्ये हॅलो मेन्शन केले. ओके, तर रिझल्ट त्याचा काय आलेला आहे, आउटपुट 15 हॅलो. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल दिले बघा, व्हॅर ए इक्वल टू 15 प्लस 7 प्लस हॅलो. ओके, 22 हॅलो. 15 प्लस 7 इक्वल टू 22. समजलं कसं केलेलं आहे त्याचा यूज. आता सेम इकडे सुद्धा हा जो त्यांनी दिलेला आहे, फाइंड द रिझल्ट ऑफ 20 आणि सिंगल कोटमध्ये दिलेला आहे 20, बरोबर. तर ह्याचा आन्सर काय येईल, 20 प्लस 20चं 20 असं पहिल्याचा आन्सर येईल, कारण की 20 हा फक्त कोटमध्येच त्यांनी मेन्शन केलेला आहे, म्हणून 20 ॲज इट इज येईल, आणि जो डबल कोटमध्ये त्यांनी दिलेला असतो तो सुद्धा ॲज इट इज येतो. सेम खाली 10 प्लस 20 प्लस 2, याची काय येईल ॲडिशन, 10 प्लस 20 किती 30, आणि हे जे 2 आहे तो ॲज इट इज येईल, कारण की तो डबल कोटमध्ये त्यांनी मेन्शन केलेला आहे म्हणून. सेम 10 प्लस सिंगल कोटमध्ये 2 आणि प्लस सिंगल कोटमध्ये 2, ते सुद्धा तसंच येईल, 10 to 2 असं त्याचं आन्सर येईल. समजलं, म्हणजेच काय की दोन यूज होतात, एक ॲडिशनसाठी आणि एक कॉन्कॅटिनेशनसाठी. ओके, नेक्स्ट इज असाइनमेंट ऑपरेटर. मीन्स कुठलं, इक्वल टू जे साईन असतं ते. इट इज इम्पॉर्टंट टू नो दॅट असाइनमेंट ऑपरेटर इज नॉट इक्वल टू ऑपरेटर. ओके, त्यांनी काय सांगितलेलं आहे, असाइनमेंट ऑपरेटर आहे त्याचा अर्थ इक्वल टू ह्याच्यामध्ये जावास्क्रिप्टमध्ये नाही आहे. ओके, असाइनमेंट ऑपरेटर इज युज्ड टू असाइन व्हॅल्यू ऑफ एन एक्सप्रेशन टू अ व्हॅरिएबल. ओके, व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशनची व्हॅल्यू असाइन करण्यासाठी त्यांनी काय वापरलेलं आहे, व्हॅरिएबल्स वापरलेलं आहे असाइनमेंट ऑपरेटर. ओके, व्हॅल्यू असाइन करण्यासाठी. दिस मीन्स दॅट व्हॅल्यू ऑफ एन एक्सप्रेशन ऑन द राईट हँड साईड इज असाइन्ड टू द सिंगल व्हॅरिएबल ऑन द लेफ्ट हँड साईड. ओके, याचा अर्थ काय त्यांनी सांगितलं आहे, व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन ऑन द राईट हँड साईड इज असाइन्ड टू द सिंगल व्हॅरिएबल ऑन द लेफ्ट हँड साईड. ओके, एकमेकांची व्हॅल्यू असं वरती दिलेलं आहे बघा, व्हॅरिएबल ए इक्वल टू 15, म्हणजेच काय, एची व्हॅल्यू 15 हे आपण असाइन करतो. व्हॅल्यू ऑफ व्हॅरिएबल मे चेंज ड्युरिंग द नेक्स्ट प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन. आता बघा इकडे एक्झाम्पल दिलेलं आहे, व्हॅर पी इक्वल टू 400, म्हणजेच काय, असाइन व्हॅल्यू टू द व्हॅरिएबल पी. पीची व्हॅल्यू किती झाली, 400. नेक्स्ट, व्हॅर ई इक्वल टू 457.930. ओके, ईची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. नेक्स्ट, व्हॅरिएबल ए इक्वल टू ए प्लस 7. आता तिसरं जे त्यांनी दिलेलं आहे, व्हॅर ए इक्वल टू ए प्लस 7, म्हणजेच काय, व्हॅरिएबल एची व्हॅल्यू किती येणार, नुसती ए येईल का, तर नाही, ए प्लस 7. इव्हॅल्युएट्स एक्सप्रेशन इन ए प्लस 7 अँड असाइन टू अ व्हॅल्यू ए. ओके, नेक्स्ट, व्हॅरिएबल str स्ट्रिंग इक्वल टू हॅलो. strला कुठली व्हॅल्यू असाइन झाली, हॅलो. व्हॅर सी इक्वल टू डी असाइन्स व्हॅल्यू ऑफ डी इक्वल टू सी. समजलं. नेक्स्ट त्याने एक्सप्रेशन दिलेलं आहे बघा, कसं लिहायचं एक्सप्रेशन्स प्रोग्रामिंगमध्ये. There is a difference between algebraic mathematical equations are computer programming statement
following statement are valid expressions in algebraic mathematics but they are invalid in programming languages. ओके, बघा आता आपण जावास्क्रिप्ट मध्ये जे एक्सप्रेशन्स लिहिणार आहोत बरोबर, तर ते कसे लिहायचे आहेत, कसं लिहिलं की एरर येईल ते त्यांनी इथे दिलेलं आहे बघा. a + b = 10, a + b = c + d, c + d = p, 10 = x, x = 10. जर तुम्ही वरच्या चारीपैकी जर तुम्ही असं मेन्शन केलं असेल तर तुम्हाला एररच देणार तो. x = 10, इट इज अ व्हॅलिड मेथड ऑफ एक्सप्रेशन. ओके, रिमेंबर दॅट in programmatically statement equal to operator just evaluates right side expression and assign it to the left hand side variable. So at the left hand side of operator always contains a single variable. ओके, आय थिंक सो ह्या एक्सप्रेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग अरिथमेटिक ऑपरेशन्स आर व्हॅलिड इन जावास्क्रिप्ट. सो पहिलं आणि सेकंडपेक्षा पहिलं मला वाटतं आहे की ते व्हॅलिड असेल बिकॉज खालचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते एरर आपल्याला डिस्प्ले होईल. आणि इकडे पण काय होईल, x = 12.67 इंटू -5.0 आहे, त्याच्यामुळे सुद्धा एरर तो असाइन करेल. आय थिंक ए इज अ व्हॅलिड एक्सप्रेशन. ओके, next, relational operators. Relational operators are used to check conditions or comparison of operands. Result of relational operators is Boolean value, that is true or false. They are used in looping and control structures. Following table shows JavaScript relational operators. For result, consider the value as a = 10 and b = 30. यांनी काय सांगितलेलं आहे रिलेशनल ऑपरंट्समध्ये. आणि एक स्टुडंटनी एक लक्षात घ्यायचं आहे, हे जे ऑपरेटर्स हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला एक्झाममध्ये नक्की विचारणार. अरिथमेटिक ऑपरेटर्स कुठले किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये सुद्धा विचारू शकतात, MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये सुद्धा विचारू शकतात की अरिथमेटिक ऑपरेशन्स कुठले. ओके, असाइनमेंट ऑपरेटर कुठला आहे, रिलेशनल ऑपरेटर्स कुठले आहेत, ओके, लॉजिकल ऑपरेटर्स कुठले आहेत, हे सगळे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात, इन्क्रीमेंट डिक्रीमेंटसुद्धा. ओके, रिलेशन ऑपरेटर्स काय आहे, आर यूज्ड टू चेक कंडिशन्स ऑर कंपॅरिझन्स ऑफ ऑपरेंड्स. ओके, कंडिशन चेक करतो आणि कंपॅरिझनचं काय करतो तो. रिझल्ट ऑफ रिलेशनल ऑपरेटर्स इन बुलियन व्हॅल्यू ट्रू ऑर फॉल्स. दे आर यूज्ड इन लूपिंग अँड कंट्रोल स्ट्रक्चर्स. फॉलोविंग टेबल शो जावास्क्रिप्ट रिलेशनल ऑपरेटर फॉलो रिझल्ट कन्सिडर. आता यांनी ते एक एक्झाम्पल दिलं आहे, त्याच्यावरून तुम्ही कन्सिडर काय सांगितलं. आता ए आणि बीची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे बरोबर. ऑपरेटर कुठले बघा, पहिलं लेस दॅन, ए लेस दॅन बी. आता आपली एची व्हॅल्यू किती आहे 10 आणि बीची किती आहे 30. 10 इज लेस दॅन 30. ट्रू का फॉल्स, ट्रू. म्हणून आपला रिझल्ट 10, कारण की 10 आहे 30पेक्षा लहानच आहेत. नेक्स्ट, ग्रेटर दॅन साईन दिलेला आहे. 10 इज ग्रेटर दॅन 30, फॉल्स, कारण की 30 इज अ ग्रेटर. नंतर दिलेला आहे लेस दॅन इक्वल टू, 10 इज लेस दॅन इक्वल टू 30, ट्रू. ग्रेटर दॅन इक्वल टू, 10 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 30, false. 10 = 30, false. 10 is not equal to 30, true. ओके, तर अशा टाईपचे कंडिशन्स चेक करायच्या असतात. ओके, असे हे प्रोग्राम्समध्ये आपल्याला यूज करायचं आहे. सो सगळ्यांनी हे ऑपरेटर्सचं सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. इवन एक्सप्रेशनसुद्धा कशा टाईपमध्ये लिहायचे आहेत प्रोग्राममध्ये ते समजलं. ओके, आणि याच्यामध्ये त्यांनी जे दिलेलं आहे डू इट युअर सेल्फ. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे होमवर्क सॉल्व करून आणायचं आहे. हा डू इट युअर सेल्फचा, हा 20चा, हा खालचा सुद्धा, आणि हा जो लॉजिकल ऑपरेटर्सचा सुद्धा त्यांनी दिलेला आहे इकडे, तो सुद्धा तुम्ही सॉल्व करायचा आहे. ओके, आता लॉजिकल ऑपरेटर्स बघूयात. लॉजिकल ऑपरेटर्स आर यूज्ड टू व्हेरीफाय मोर दॅन वन कंडिशन ॲट अ टाइम ऑर टू निगेट द कंडिशन. जावास्क्रिप्ट हॅज 3 लॉजिकल ऑपरेटर्स, अँड, ऑर आणि नॉट. डबल अँड मीन्स अँड, ऑर कसं लिहितात 2 लाईन्स, नॉट कसं लिहितात एक्सक्लेमेटरी साईननी. दिस ऑपरेटर इव्हॅल्युएट्स द ट्रू ओनली वेन ऑल इट ऑपरेंड्स आर ट्रू. ओके, तर त्याने एक्झाम्पल दिले बघा.
variable age equal to 25 and variable salary equal to 50,000. If age is greater than equal to 55 and salary is greater than equal to 25,000. त्यांनी कसा रिझल्ट चेक केलाय बघा. फर्स्ट कंडिशन इव्हॅल्युएट्स ट्रू फॉल्स अँड सेकंड कंडिशन इव्हॅल्युएट्स ट्रू सो दॅट होल एक्सप्रेशन रिटर्न्स बुलियन व्हॅल्यू आज फॉल्स. त्यांनी काय सांगितलेलं आहे अँडचं काय असतं दोन्ही व्हॅल्यू ट्रू पाहिजेत. जर एक ट्रू आणि एक फॉल्स असेल तर ती कंडिशन फॉल्सच येणार. ओके आता आपलं चेक करूयात. एज 25 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 55 आहे का नाही. पहिली कंडिशन काय आली फॉल्स आणि सॅलरी 50,000 ग्रेटर दॅन इक्वल 25,000 कारण की ट्रू आहे बरोबर. पण ट्रू आणि फॉल्स काय येणार व्हॅल्यू फॉल्स येणार ना म्हणून ही कंडिशन काय आहे फॉल्स. नेक्स्ट ऑरचं काय सांगितलं आहे दिस ऑपरेटर इव्हॅल्युएट्स टू ट्रू व्हेन एनी वन ऑफ द ऑपरँड इज ट्रू. व्हॅरिएबल नंबर इक्वल टू -1 इफ नंबर लेस दॅन इक्वल टू 0 or number is greater than equal to 100. First condition evaluates to true and the second condition evaluates to false. So whole expression returns boolean value true. The AND मध्ये काय होतं ट्रू आणि फॉल्स असेल ट्रू असेल तर ट्रूच येणार. ट्रू आणि एक फॉल्स असेल तर व्हॅल्यू फॉल्स येणार. ऑर मध्ये काय येतं एक व्हॅल्यू ट्रू आणि एक व्हॅल्यू फॉल्स असेल तरी ती व्हॅल्यू ट्रूच येणार. आणि लक्षात घ्या अँड मध्ये मल्टिप्लिकेशन होतं ऑर मध्ये ॲडिशन होते. ट्रू प्लस फॉल्स इक्वल टू काय येणार ट्रू. बघा नंबर आपला -1 इज लेस दॅन इक्वल टू 0 ट्रू बट -1 इज ग्रेटर दॅन 100 आहे का नाही फॉल्स. पण आपली व्हॅल्यूज काय येणार एक्सप्रेशन ट्रू. नॉटमध्ये काय येतं द युनरी ऑपरेटर इज युज्ड टू इन्व्हर्ट द बुलियन एक्सप्रेशन. व्हॅरिएबल झेड इक्वल टू 0 एक्सप्रेशन रिटर्न्स बुलियन व्हॅल्यू ॲज फॉल्स इफ नॉट इक्वल टू झेड इक्वल टू 0 म्हणजे काय आपली व्हॅल्यू नॉट इक्वल टू आहे झेड 0 व्हॅल्यू एक्सप्रेशन इज फॉल्स. समजलं. हा सुद्धा जो आहे डू इट युअरसेल्फ हे तुम्ही होमवर्कसाठी सॉल्व करून आणायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट घेऊयात. ओके समजलं. डू इट युअरसेल्फचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करून आणायचे आहेत. काय डाऊट असतील तर मला मेसेज करा.